काही दिवसापूर्वी आपण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती काय मार्ग निघू शकतो याची चर्चा केली होती। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मार्ग काढत असताना नेमक्या राज्यघटनेमध्ये काय तरतुदी आहेत आणि केंद्राला आणि राज्याला यात नेमके काय अधिकार आहेत याची चर्चा केली होती। आज पुन्हा तोच प्रश्न निर्माण झालेला आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी क्युरेटिव्ह पिटिशन याचिका दाखल झालेली आहे त्याच्यावरती कालपासून चर्चा सुरू आहे। खरं तर आपण सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती किती मोर्चे निघतात, त्याला ओबीसी कसा विरोध करतो आहे किंवा सरकार काय रिॲक्ट करत आहे या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे। मनोज जरांगे काय म्हणतायत या गोष्टीलाही काही अर्थ नाही आहे। छगन भुजबळ काय म्हणतायत यालाही काही अर्थ नाही आहे। सरकार काय म्हणतंय यालाही काही अर्थ नाही आहे। अर्थ आहे तो म्हणजे राज्यघटनेमध्ये नेमकी याच्यासाठी काय तरतूद आहे आणि राज्यघटना याच्यातून काय मार्ग काढू शकते। त्याच्यामुळे मनोज जरांगे असतील, छगन भुजबळ असतील किंवा राज्य सरकार असेल यांच्या कोणाच्याही म्हणण्याला काही अर्थ नाही आहे। राज्यघटना नेमकं काय सांगते आहे हे आपण सुरुवातीला तपासलं पाहिजे। आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जेवढी चर्चा होत आलेली आहे ही चर्चा पूर्णतः मीडियाच्या माध्यमातून झालेली आहे आणि मीडियानी अशा लोकांना विचारलेलं आहे ज्या लोकांना राज्यघटनेच्या अभ्यासाचा गंधही नाही। राज्यघटना काय सांगते आहे याच्यावरती कुठल्याही मीडियाने प्रश्न विचारलेला नाही। 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ही मर्यादा कोणी लावून दिली हे देखील कोणी सांगितलेलं नाही। ही मर्यादा पार करता येऊ शकते का हे देखील कोणी सांगितलेलं नाही। सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण नाकारलं त्यावेळेस 50% मर्यादा सांगितली गेली, परंतु 50% मर्यादा ओलांडता येऊ शकते का याच्यावरती कोणीही राज्यघटनेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नाही। मुळातच पत्रकारांनी असतील किंवा जी काही सरकार असेल या सरकारने राज्यघटनेच्या अभ्यासकांना हे विचारायला पाहिजे होतं की मराठाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती आपण काय मार्ग काढू शकतो, परंतु मीडिया असेल किंवा राज्य सरकार असेल यातल्या एकानेही राज्यघटनेच्या अभ्यासकांना हे विचारलं नाही की तुम्ही राज्यघटनेचा मार्ग आम्हाला सांगू शकता का। खरं तर राज्यघटनेमध्ये त्याच्यासाठी मार्ग आहे आणि तो एक समिती नेमून त्याच्यावरती अभ्यास करून तो आपण काढला पाहिजे होता। राज्य सरकारने दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण का टिकलं नाही, मग नंतर संदर्भ दिले गेले की तामिळनाडू मधलं टिकलं, इतर राज्यामधलं टिकलं, मग महाराष्ट्रातलंच का टिकलं नाही याच्यासाठी अनेक गोष्टी आपण तपासल्या पाहिजे। मुळात मी सुरुवातीलाच असं म्हणालो होतो की सरकारकडे दोन पर्याय आहेत। एक तामिळनाडू प्रमाणे स्वतंत्र आरक्षण देणे आणि त्याची तरतूद जी काही घटनेची नवी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये करून घेणे। एक दुसरा मार्ग असा सांगितलेला होता की घटनेमध्ये जे काही कलम 340 आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे आणि राज्यघटनेमधल्या 340व्या कलमाचा अभ्यास करून नेमकं कलम 15 आणि 16 मध्ये राज्य सरकारला कुठले अधिकार देण्यात आलेले आहेत याची चर्चा केली पाहिजे किंवा याच्यावरती आपण बैठक बोलवली पाहिजे। परंतु या दोन्ही गोष्टी झालेल्या नाही आहेत आणि आज ज्यावेळेस ही पिटिशन कोर्टामध्ये सुनावणीला आली त्यावेळेस असं म्हटलं जातं की राज्यालाच अधिकार आहेत। होय, राज्यालाच अधिकार आहेत। आपण एका व्हिडिओमध्ये यापूर्वीही असं म्हटलं होतं की राज्याला अधिकार आहेत, राज्याने तर ते तपासले पाहिजेत, कारण घटनेच्या कलम 15 आणि 16 मध्ये राज्याला कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत हे आपण बघितलं पाहिजे, पण आपण ते बघितलं नाही। राज्य या शब्दाचा अर्थच आपल्याला काढता आलेला नाही आणि राज्य सरकारनं ते तपासूनही बघितलेलं नाही। मुळात ज्यावेळेस ही पिटिशन याचिका सुप्रीम कोर्टाच्या टेबलवर येते त्यावेळेस ते सांगतायत की राज्य सरकारला अधिकार आहेत, पण राज्य सरकारने जे काही यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं हे मराठा आरक्षणाचं का रद्द झालं, कुठे नेमकी चूक झाली हे मात्र शोधलं गेलेलं नाही। राज्य सरकारला आणखीन एक अधिकार असा आहे की राज्य सरकार एखादा समाज मागास आहे हे ठरवू शकतं, त्याच्यासाठी एक समिती नेमू शकतं आणि त्या समितीच्या अहवालावरती राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करू शकतं। जर त्या समूहाला ओबीसी मध्ये घ्यायचा असेल तर त्याने केंद्र सरकारला तशा प्रकारची शिफारस केली पाहिजे की हा समूह या समितीच्या अहवालानुसार मागास ठरलेला आहे आणि ते विधिमंडळामध्ये त्याच्यासाठी ठराव देखील पास करण्यात आलेला आहे आणि हा ठराव जो आहे हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो आणि केंद्र सरकार त्याला मागास वर्गाच्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतं। हा एक पर्याय होता, परंतु हा पर्याय आताही वापरला जाऊ शकतो, परंतु ओबीसी समाज हा पर्याय वापरू देत नाही कारण छगन भुजबळ याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करत आहेत। यापूर्वी जो मराठा समाज असेल तो ओबीसी मध्ये आला, माळी समाज ओबीसी मध्ये आला,
यलम समाज ओबीसी मध्ये आला, हे सर्व समाज ज्यावेळेस ओबीसी मध्ये येत होते त्यावेळेस राज्य सरकारने केंद्राकडे केलेल्या शिफारशी आपण काढून बघायला पाहिजे होत्या की कशाच्या आधारावरती हा समाज या ओबीसीच्या यादीमध्ये आला. कुणबी मराठा असतील, लेवा कुणबी असतील, हे सगळे समूह ओबीसी मध्ये आले. हे काही मुळातूनच ओबीसी मध्ये होते का? तर अजिबात नाही. तर याला देखील राज्य सरकारने व्यवस्थितरित्या एक समिती नेमून हा समूह मागास आहे हे सिद्ध केलं आणि हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवला आणि केंद्र सरकारने यांना मागासांच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेतलं. परंतु आता मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते घडलं नाही. मराठा समाजाने सुरुवातीला स्वतंत्र आरक्षण मागितलं, स्वतंत्र आरक्षण दिलंही गेलं, परंतु ते टिकलं नाही. सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. परंतु तामिळनाडूप्रमाणे जर सुरुवातीपासूनच याची प्रोसेस केली असती तर मात्र ते टिकलंही असतं. तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने घटनेच्या 15व्या आणि 16व्या कलमाचा वापर करून जे आरक्षण दिलं गेलं आणि ते आरक्षण घटनेच्या 9व्या सूचीमध्ये ऍड देखील केलं गेलं केंद्र सरकारकडून, त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारनेही जायला पाहिजे होतं, परंतु तशा पद्धतीनं ते गेलेलं नाहीत. आता याच्यामध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्या चुका आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतात, त्याच्यासाठीची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आता ही जर सुप्रीम कोर्टाने मंजूर केली तर तामिळनाडूप्रमाणे आपल्याला त्याच्यामधल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करता येऊ शकतात. एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर समजा मराठा समाजाला ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट करायचं असेल तर तेही सरकार करू शकतं, परंतु त्याच्यासाठी मराठा समाज हा मागास आहे हे ठोस प्रमाणे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आणि मग हे सिद्ध झाल्यानंतर राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी किंवा मागासवर्गीयांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करू शकतं आणि केंद्र सरकार त्या शिफारशीच्या आधारावरती किंवा तो जो काही मागासवर्गाचा अहवाल आहे त्या अहवालावरच्या आधारावरती त्यांना त्या मागासवर्गाच्या यादीमध्ये समाविष्ट करू शकतं. असे दोन पर्याय आहेत. सुरुवातीलाच राज्य सरकारने हे सर्व करायला पाहिजे होतं, परंतु हे झालेलं नाही आणि राज्य सरकारनेही एखाद्या राज्यघटनेच्या अभ्यासकाला ते विचारलेलं नाही. मुळातच राज्यघटनेचे अभ्यास करणारे किंवा माजी जे काही न्यायाधीश आहेत हे सर्व न्यायाधीश जिथे लोक उपोषणाला बसलेले आहेत तिथे जाऊ लागले होते, परंतु राज्यघटना काय मार्ग सांगते आहे हे कोणीही कोणाला सांगत नव्हतं. मनोज जरांगे काय म्हणतायत याला फोकस केलं जात होतं, न्यायाधीश तिथे जाऊन भेटतायत त्याला फोकस केलं जात होतं, काही नेते तिथे जात होते त्याला फोकस केलं जात होतं, सरकार काय म्हणतंय त्याला फोकस केलं जात होतं, परंतु राज्यघटना काय म्हणते आहे याला आतापर्यंत फोकसच केलं गेलं नाही. परंतु पुन्हा एकदा सर्व बाजूने फिरून आल्यानंतर आता पुन्हा एकदा नेमकं राज्यघटना काय सांगते आहे याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे. सुरुवातीपासूनच राज्यघटना काय सांगते आहे हे जर तपासलं गेलं असतं तर आतापर्यंत कदाचित मराठा समाजाला आरक्षण मिळालंही असतं किंवा हा जो काही प्रश्न आहे हा निकालही निघाला असता. परंतु सुरुवातीपासूनच राज्यघटना काय म्हणते आहे याच्यावरती कोणीही चर्चा केलेली नाही आणि म्हणून हा सगळा जो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे हा प्रॉब्लेम याच्यामुळेच निर्माण झालेला आहे की तुम्ही आम्ही कोणीही राज्यघटनेवर बोललो नाही. ना मीडिया राज्यघटनेवर बोलला, ना कुठले जज राज्यघटनेवरती बोलले, ना सरकार राज्यघटनेवरती बोलले आणि राज्य सरकारने कुठल्याही राज्यघटनेच्या अभ्यासकाला बोलून विचारलंही नाही की नेमका काय मार्ग निघू शकतो, राज्यघटनेत काय तरतुदी आहेत. म्हणूनच हा प्रश्न इतका किचकट होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा राज्यघटनेवरती ही चर्चा आलेली आहे. बघूया राज्यघटनेतून याच्यासाठी सरकार काय मार्ग काढू शकतं किंवा सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय मार्ग सांगू शकतं. जर सुप्रीम कोर्टाने हे मान्यच केलं की क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये जे काही तुम्ही मागणी केलेली आहे ती योग्य आहे आणि याच्यामध्ये जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या आपल्याला दुरुस्त कराव्या लागतील असं जर म्हटलं तर पुन्हा एकदा राज्यघटना काय सांगते आहे याच मार्गाने आपल्याला जावं लागतं. म्हणून सुरुवातीपासूनच मी हे म्हणत होतो की कोण काय म्हणतं याला काहीही अर्थ नाही आहे. मी काय म्हणतो यालाही काही अर्थ नाही आहे, मनोज जरांगे काय म्हणतायत यालाही काय अर्थ नाही, छगन भुजबळ काय म्हणतात यालाही काय अर्थ नाही किंवा इतर जे काही विरोधक आहेत जसे की सदावर्ते सारखे ते काय म्हणतायत त्यालाही काय अर्थ नाही. म्हणून आपण सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे की फक्त राज्यघटना काय म्हणते यालाच फक्त अर्थ आहे आणि म्हणून आरक्षणाचा हा प्रश्न राज्यघटनेच्या मार्गावरूनच जातो. आपल्याला पुन्हा एकदा राज्यघटनेची पानं चाळावी लागतील आणि आपल्याला हा प्रश्न निकाली काढावा लागेल. हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.